नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकातील अष्टादशः पाठ म्हणजेच 18वा पाठ उपकारस्य स्मरणम अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपण उपकारस्य स्मरणम म्हणजे काय हे समजावून घेऊया। तर बघा, उपकारस्य या शब्दाला षष्ठी विभक्ती वापरलेली आहे। उपकारस्य म्हणजे उपकारांचे, स्मरणम स्मरण म्हणजे आठवण, उपकारांची आठवण असं ह्या पाठाला नाव दिलेलं आहे। तर चला पाठाला सुरुवात करूया। रामायणम आदिकाव्यम। रामायण हे आदिकाव्य आहे। बघा, रामायण हे काव्य स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे, श्लोकांच्या सुभाषितांच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून रामायणम आदिकाव्यम। रामायण हे आदिकाव्य आहे। रामायणस्य रचयिता वाल्मिकी। रामायणस्य षष्ठी विभक्तीचा वापर या ठिकाणी केलेला आहे की रामायणाचे जे रचयिता आहेत, जे कवी आहेत, ते आहेत वाल्मिकी। भगवान वाल्मिकी यांनी रामायण या ग्रंथांची रचना केलेली आहे। श्रीरामस्य चरितम अस्य ग्रंथस्य विषयः। आणि श्रीरामस्य चरितम म्हणजे श्रीरामांचे चरित्र, अस्य ग्रंथस्य विषयः, अस्य ग्रंथस्य म्हणजे ह्या ग्रंथाचा, रामायण या ग्रंथाचा विषय श्रीरामाचे चरित्र, हा अस्य ग्रंथस्य विषय, हा या ग्रंथाचा विषय आहे। आणि एषः प्रसंगः रामायणात। आणि एषः प्रसंग, आणि हा जो प्रसंग आपण पुढे बघणार आहोत, बघा हा एषः प्रसंग, हा प्रसंग रामायणात म्हणजे रामायणातील आहे। रामायण हे आदिकाव्य आहे। रामायणाचे जे रचयिता आहेत, जे कवी आहेत, ते भगवान वाल्मिकी आहेत। आणि श्रीरामांचे चरित्र हा या ग्रंथाचा, रामायण ग्रंथाचा विषय आहे। आणि एषः प्रसंग रामायणात, आणि जो पुढे आपण प्रसंग बघणार आहोत तो आहे मारुती सीतायाः अन्वेषणार्थम लंकां प्रति उड्डयते। मारुती, सीता या षष्ठी विभक्ती आहे। बघा, मारुती सीतेच्या अन्वेषणार्थम, अन्वेषण अर्थम संधी विग्रह जर केला तर अन्वेषण अर्थम, अन्वेषण करणे म्हणजे शोधन कार्य करणे, मग अन्वेषणार्थम म्हणजे शोधण्यासाठी, लंकां प्रति, प्रति म्हणजे च्या दिशेने, लंकेच्या दिशेने, उड्डयते म्हणजे उड्डाण करतात। बघा, मारुती सीतायाः अन्वेषणार्थम म्हणजे सीतेच्या शोधासाठी, सीतेला शोधण्यासाठी, लंकां प्रति उड्डयते लंकेच्या दिशेने, उड्डयते म्हणजे उड्डाण करतात। मार्गे महासागर अस्ति, परंतु लंकेला जाण्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गे म्हणजे त्या मार्गामध्ये महासागर अस्ति, महासागर आहे। बघा, भगवान हनुमान सीतेला शोधण्यासाठी लंकेच्या दिशेने उड्डाण करतात, परंतु मार्गे महासागर अस्ति, परंतु त्या मार्गामध्ये एक महासागर आहे। तस्य तले अवर्तत मैनाक नाम पर्वत। तस्य तले, तले म्हणजे काय, तळ। बघा, आता तळ कशासाठी वापरलंय, तस्य हे वापरलंय त्या समुद्रासाठी, महासागरासाठी। मग तस्य म्हणजे त्या समुद्राच्या, त्या महासागराच्या तले म्हणजे तळाशी, अवर्तत राहत आहे, होता, मैनाक नाम पर्वत, त्या महासागराच्या तळाशी मैनाक नाम पर्वत, मैनाक नावाचा पर्वत राहत होता। यदा मैनाकः गगने मारुतीं पश्यति तदा सः उद्गच्छति। बघा, यदा म्हणजे जेव्हा, मैनाकः, आता मैनाक कोण आहे, तर मैनाक पर्वत आहे, आणि तो कुठे राहतोय, त्या महासागराच्या तळाशी। महासागर कुठे लागलाय, तर जेव्हा मारुती सीतेला शोधण्यासाठी लंकेच्या दिशेने उड्डाण करतात, आणि त्यांचा जो मार्ग आहे लंकेला जाण्याचा मार्ग, त्या मार्गामध्ये महासागर आहे, आणि त्या महासागराच्या तळाशी राहत आहे मैनाक नावाचा पर्वत। आणि यदा मैनाकः, आणि जेव्हा मैनाक पर्वत, गगने म्हणजे आकाशामध्ये, मारुतीं पश्यति, मारुतीं पश्यति म्हणजे मारुतीला पाहतो। जेव्हा मैनाक पर्वत गगने म्हणजे आकाशामध्ये, मारुतीं पश्यति मारुतीला पाहतो, तदा सह उद्गच्छति, तेव्हा सह म्हणजे तो, उद्गच्छति म्हणजे वर येतो। बघा, तदा म्हणजे तेव्हा, सह म्हणजे तो मैनाक पर्वत, उद्गच्छति म्हणजे वर येतो, समुद्रात बही आयाती,
समुद्रातून पंचमी विभक्ती आहे, समुद्रातून बही आयाती, समुद्रातून तो काय होतो, बाहेर येतो. जेव्हा मैनाक पर्वताने आकाशामध्ये मारुतीला पाहिलं तदा स उद्गच्छति, तेव्हा तो वर आला, समुद्रात बही आयाती, समुद्राच्या बाहेर आला. मारुतीना क्रमणीय मार्ग दीर्घ मध्ये विश्रामार्थम स्थानमपि नास्ति इति मैनाकः जानाति. मारुतीनाम क्रमणीय मार्ग, मारुतीचा जो क्रमण करण्याचा मार्ग आहे, जो जाण्याचा मार्ग आहे, तो दीर्घ आहे, मोठा असा आहे, लांब आहे. मारुतीचा क्रमण करण्याचा मार्ग, मारुतीला जो मार्ग पार करायचा आहे, जिथपर्यंत पोहोचायचा आहे, तो मार्ग दीर्घ आहे, अतिशय लांब आहे. आणि मध्ये त्या मार्गामध्ये विश्रामार्थम म्हणजे विराम करण्यासाठी, विश्रांती करण्यासाठी, स्थानमपि नास्ति, स्थान देखील नाही, जागा सुद्धा नाही. इति मैनाकः जानाति, असे त्या मैनाक पर्वताला माहीत होते. तो हे जाणत होता की मारुतीचा जाण्याचा मार्ग अतिशय लांब आहे आणि मध्ये त्या मार्गामध्ये विश्राम करण्यासाठी स्थानमपि नास्ति, स्थान नाही, जागा नाही, असं त्या मैनाक पर्वताला माहीत होतं. तो जाणत होता. सह तस्य सहाय्यम कर्तुम इच्छति, सह म्हणजे तो मैनाक पर्वत, तस्य म्हणजे मारुतीचे सहाय्यम कर्तुम इच्छति, सहाय्य करण्याची त्याला इच्छा आहे. त्या मैनाक पर्वताला मारुतीचे सहाय्य करण्याची, मदत करण्याची इच्छा आहे. अतः इच्छा आहे म्हणून, बघा अतःचा अर्थ होतो म्हणून. म्हणून मैनाकः मारुतीं प्रार्थयते, म्हणून तो मैनाक पर्वत मारुतीं प्रार्थयते, मारुतीला काय करतोय, प्रार्थयते, प्रार्थना करतोय. आत्मनेपदाचा धातू आहे. अतःचा अर्थ होतो म्हणून. आता का म्हणून वापरलंय, कारण त्या मैनाक पर्वताला मारुतीचे सहाय्यम कर्तुम इच्छति, सहाय्य करण्याची, मदत करण्याची इच्छा आहे. आणि म्हणून तो मैनाक पर्वत मारुतीं प्रार्थयते, मारुतीला प्रार्थना करत आहे. महाकपे म्हणजे हे कपिश्रेष्ठा, महाकपी हे हनुमंताला म्हटलं जातं, मारुतीला म्हटलं जातं की हे कपिश्रेष्ठ, अलम परिश्रमेन कृपया मम कुटे विश्रामम करोतु. हे महाकपी, हे मारुती, अलम परिश्रमेन, अलम परिश्रमेन म्हणजे काय, तुमचे जे परिश्रम आहेत ते आता पुरे झाले. कृपया मम कुटे विश्रामम करोतु, कृपया, कृपया करून तुम्ही माझं जे शिखर आहे, कूट आहे म्हणजे जे शिखर आहे, त्या शिखरावरती काय करा, विश्राम करा. कोणी प्रार्थना केली तर मैनाक पर्वत मारुतीला प्रार्थना करतोय की महाकपी म्हणजे हे मारुती, अलम परिश्रमेन, आता तुमचे परिश्रम पूर्ण झाले, पुरे झाले. कृपया मम कुटे विश्रामम करोतु, कृपया माझं जे शिखर आहे त्या शिखरावरती तुम्ही काय करा, विश्राम करा. अशी प्रार्थना तो मैनाक पर्वत मारुतीला करत आहे. किमर्थम मैनाकः मारुते सहाय्यार्थम उद्युक्तः, किमर्थम म्हणजे कशासाठी, मैनाकः मैनाक पर्वत, कशासाठी मैनाक पर्वत, मारुते सहाय्यार्थम मारुतीचे सहाय्यासाठी तो उद्युक्त झाला म्हणजे प्रवृत्त झाला. कशासाठी, मैनाक पर्वत हा मारुतीचे सहाय्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी प्रवृत्त झाला. अपिसह मारुते आशीर्वचनम इच्छति, म्हणजे मारुतीकडून त्याला काही आशीर्वाद इच्छा होती का, म्हणजे काही आशीर्वाद द्यावे मारुतीने अशी त्याला काही इच्छा होती का. अपिसह मारुते म्हणजे तो मैनाक पर्वत, मारुते हे म्हणजे मारुतींकडून आशीर्वचनम इच्छति, काही आशीर्वादांची त्याला इच्छा होती का. न खलु, खरोखरच नाही, म्हणजे हे उत्तर अजिबातच नाही. एतत्तु उपकारस्य स्मरणम, एतत्तु ही तर आहे उपकारस्य स्मरणम, म्हणजे हे तर त्याच्या उपकारांची आठवण आहे. बघा, एतत्तु उपकारस्य स्मरणम म्हणजे हे काय आहे, त्याच्या उपकारांची आठवण आहे. पुन्हा एकदा थोडं रिवाइज करू आपण. कशासाठी मैनाक पर्वत मारुतीचे सहाय्य करण्यासाठी प्रवृत्त झाला. अपिसह मारुते आशीर्वचनम इच्छति म्हणजे त्याला मारुतीकडून काही आशीर्वाद, आशीर्वचन हवे होते का. न खलु, खरोखरच नाही. एतत्तु उपकारस्य स्मरणम, हे तर काय आहे, उपकारांचे स्मरण आहे, उपकारांची आठवण आहे.
मारुते तातः पवनदेव, मारुतीचे जे तात आहे, पिता आहेत पवनदेव, मारुतीचे पिता पवनदेव हे मैनाकस्य सहाय्यम अकरोत पुरा. मैनाकस्य म्हणजे मैनाक पर्वताचे सहाय्य अकरोत म्हणजे केले होते, पुरा म्हणजे पूर्वी. बघा पूर्वी, पुरा जर अगोदर घेतला तर तुम्हाला थोडीशी लिंक लागेल. पूर्वी मारुते तातः पवनदेव, मारुते तातः म्हणजे मारुतीचे जे तात आहे, पिता आहेत पवनदेव यांनी मैनाकस्य सहाय्यम अकरोत, मैनाकाचे सहाय्य पूर्वी केलेले होते. आपल्याला काय उत्तर मिळालं की हे काय आहे, उपकारांचे स्मरण आहे. त्याला इच्छा का होती मारुतीचे सहाय्य करण्याची, कारण त्याच्यावरती मारुतीचे जे पिता आहेत पवनदेव यांनी काय केले होते, त्याला मदत केली होती, सहाय्य केले होते, त्याच्यावरती उपकार केले होते, म्हणून तो मैनाक पर्वत मारुतीचे सहाय्य करण्यासाठी प्रवृत्त झाला होता. तदा सर्वे पर्वतः सपक्ष. बघा आता पूर्वीची गोष्ट सांगत आहेत. तदा म्हणजे तेव्हा सर्वे पर्वतः, सर्व जे पर्वत आहेत ते सपक्ष होते, म्हणजे सर्व पर्वतांना पंख होते. मारुतीच्या वडिलांनी पूर्वी मैनाक पर्वताचे सहाय्य केली होती, मदत केली होती, तेव्हा तदा म्हणजे तेव्हा सर्वे पर्वतः, सर्व पर्वतांना सपक्षः म्हणजे सर्व पर्वतांना पंख होते. ते आकाशे स्वेच्छया विरहंती स्म, आणि ते पर्वत आकाशे म्हणजे आकाशामध्ये, स्वेच्छया म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे, विरहंती स्म स्वतःच्या इच्छेप्रमाणे ते आकाशामध्ये विरहन करत होते, म्हणजे फिरत असायचे. सहसा भूमो निपतंती स्म, परंतु सहसा ते काय व्हायचे, जास्तीत जास्त वेळेला अचानकपणे ते जमिनीवरती पडायचे. पूर्वी सर्व पर्वतांना पंख होते आणि ते आकाशामध्ये स्वेच्छया म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे विरहंती स्म, आकाशामध्ये विरहन करायचे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे फिरत असायचे. आणि सहसा भूमो निपतंती स्म, आणि सहसा अचानकपणे ते जमिनीवरती पडायचे. तेन त्रस्ता ऋषयः इंद्रम उपागच्छन्, तेन त्रस्ता ऋषय, आणि तेन त्रस्त म्हणजे त्याने त्रस्त झालेले जे ऋषीमुनी आहेत ते ऋषीमुनी इंद्रम उपागच्छन् इंद्रांकडे गेले. बघा तेन त्रस्तः ऋषयः, त्यामुळे त्रस्त झालेले जे ऋषीमुनी आहेत ते इंद्रम उपागच्छन् इंद्रांकडे गेले. इंद्र पर्वतेभ्य अकुप्यत, आणि ते इंद्र देवता हे पर्वतेभ्य म्हणजे सर्व पर्वतांवरती अकुप्यत, अकुप्यत म्हणजे काय, रागावले. अकुप्यतचा अर्थ होतो रागावले. का रागावलेत, कारण पूर्वी पर्वतांना पंख होते, ते आकाशामध्ये स्वतःच्या इच्छेप्रमाणे, स्वइच्छेप्रमाणे ते आकाशामध्ये भ्रमण करत असायचे, परंतु सहसा ते अचानकपणे जमिनीवर पडायचे, आणि त्यामुळे त्रस्त झालेले जे ऋषीमुनी आहेत ते ऋषीमुनी इंद्रम उपागच्छन् इंद्रांकडे गेले. इंद्र पर्वतेभ्य अकुप्यत, आणि इंद्र जे इंद्रदेवता आहेत ते इंद्रदेवता पर्वतेभ्य म्हणजे सर्व पर्वतांवरती रागावले. सह वज्रेन पर्वतानां पक्षान् छेतुं प्रारभत. बघा सह म्हणजे ते इंद्रदेवता वज्रेन, त्यांचं जे वज्र आहे त्या वज्राने पर्वतानां, पर्वतांचे षष्ठी विभक्ती आहे, पर्वतांचे जे पक्षाण होते म्हणजे पर्वतांचे जे पंख होते ते छेतुम म्हणजे काय, छाटण्यास त्यांनी प्रारभत म्हणजे त्यांनी सुरुवात केली. इंद्रदेवतांनी जेव्हा ऋषीमुनी इंद्रांकडे गेले तेव्हा इंद्रदेवता सर्व पर्वतांवरती रागावले, आणि सह म्हणजेच ते इंद्रदेवता वज्रेन त्यांच्या वज्राने सर्व पर्वतांचे पंख छाटण्यास त्यांनी सुरुवात केली. यदा इंद्र मैनाकं प्रति अगच्छत, आणि यदा म्हणजे जेव्हा इंद्र जे इंद्रदेवता आहेत, जेव्हा इंद्रदेवता मैनाकं प्रति अगच्छत मैनाक पर्वताकडे जाऊ लागले, मैनाक पर्वताच्या दिशेने जाऊ लागले, तदैव त्याच वेळेला पवनदेवांनी वेगेन तम म्हणजे जोराने, तम म्हणजे त्या पर्वताला समुद्रतलम अनयत समुद्राच्या तळाशी आणून ठेवले. बघा यदा इंद्र जेव्हा इंद्र मैनाकं प्रति अगच्छत मैनाक पर्वताकडे जात होते,
जेव्हा इंद्रदेवता हे मैनाक पर्वताच्या दिशेने गच्छत म्हणजे जात होते, तदैव त्याच वेळेला पवनदेव जे मारुतीचे पिता आहेत त्या पवनदेवांनी वेगाने त्या तम म्हणजे त्या मैनाक पर्वताला समुद्रतलम अनयत त्या समुद्राच्या तळाशी आणले. एवं अशाच प्रकारे पवनदेव मैनाकम वज्रप्रहारात अरक्षत. अशाच प्रकारे पवनदेवांनी मैनाकम म्हणजे मैनाक पर्वताला वज्रप्रहारात वज्राच्या प्रहारापासून अरक्षत वज्राच्या प्रहारापासून त्याचे रक्षण केले. मैनाक पवनदेवस्य एतम उपकारम स्मरति स्म. आणि तो मैनाक पर्वत पवनदेवस्य म्हणजे पवनदेवाचे एतम उपकारम म्हणजे हे जे उपकार आहेत त्याच्यावरती झालेले जे उपकार आहेत त्याचे पंख कापण्यापासून त्यांनी काय केलं होतं, वाचवलं होतं, त्याला समुद्राच्या तळाशी आणून ठेवलेलं होतं, त्याला वज्राच्या प्रहारापासून त्याचं रक्षण केलं होतं. मैनाक पर्वत पवनदेवस्य एतम उपकारम आणि मैनाक पर्वत पवनदेवांचे एतम उपकारम म्हणजे हेच उपकार स्मरति स्म. हेच उपकार तो आठवत असायचा, त्याला आठवण या उपकारांची येत असायची. सह अचिंतयत तो विचार करत असायचा, करत होता. कृतेच प्रतिकर्तव्यम एषः धर्मः सनातनः. कृतेच प्रतिकर्तव्यम म्हणजेच काय की उपकारांची प्रत्युपकाराने फेड करणे हा सनातन धर्म आहे. म्हणजेच काय तर जे उपकार झालेले आहेत त्या उपकारांची परतफेड करणे. परतफेड कशाने करणे तर मदतीनेच करणे. हा एक सनातन धर्म आहे. सनातन धर्माची व्याख्या इथे केलेली आहे की जे उपकार आपल्यावरती झालेले आहेत त्या उपकारांची उपकाराच्या स्वरूपात परतफेड करणे हा एषः धर्म सनातन हा सनातन धर्म आहे. अतः मैनाक म्हणून मैनाक पर्वत पवनपुत्रस्य म्हणजे पवनदेवांचे मारुत हे म्हणजे पवनदेवांच्या पुत्राचे मारुतीचे सहाय्यम अकरोत सहाय्य मदत तो करत होता. मैनाकस्य आतिथेयन मारुती प्रीतः. आणि मैनाकस्य आतिथेयन मैनाक पर्वताने जे आतिथ्य केलं, जे पाहुणचार केला. आतिथ्य करणे म्हणजे काय पाहुणचार करणे. मग मैनाक पर्वताच्या ज्या पाहुणचाराने मारुती प्रीत झाला म्हणजे प्रसन्न झाला. तथापि विश्रामम अकृत्वा सहकार्यसिद्ध्यर्थम अग्रेसरति. आणि तथापि त्यानंतर विश्रामम अकृत्वा म्हणजे काय विश्राम न करता. अकृत्वा म्हणजे काय न करता. सह म्हणजे तो कार्यसिद्ध्यर्थम म्हणजे कार्य सिद्ध करण्यासाठी अग्रेसरति तरी सुद्धा मारुती तरी प्रसन्न झाला होता. त्याचं पाहुणचाराने मारुती प्रसन्न झालेला होता. परंतु मारुतीने काय सांगितलं होतं की जोपर्यंत मी सीतेचा शोध घेत नाही, माता सीतेचा शोध घेत नाही तोपर्यंत मी विश्राम करणार नाही. आणि प्रसन्न असताना देखील विश्रामम अकृत्वा म्हणजे विश्राम न करता सहकार्य सिद्धार्थम अग्रेसरति तो कार्य सिद्ध करण्यासाठी पुढे सरकला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.